प्रश्न पहिला 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात झांसीची राणी लक्ष्मीबाई यांचे सेनापती कोण होते? ए. तात्या टोपे, बी. नानासाहेब, सी. बाजीराव दुसरे, डी. मंगल पांडे. पर्याय ए याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? ए. तेरेखोल, बी. कुंडलिका, सी. वैतरणा, डी. दमणगंगा. पर्याय ए याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? ए. 1968, बी. 1973, सी. 1962, डी. 1972. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. मुंबई, बी. नवी मुंबई, सी. ठाणे, डी. रायगड. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? ए. पुणे, बी. मुंबई, सी. कोल्हापूर, डी. नागपूर. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न सहावा, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? ए. अहमदाबाद, बी. मुंबई, सी. वर्धा, डी. दिल्ली. पर्याय सी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न सातवा, भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ए. सुमित्रा महाजन, बी. एम. व्यंकय्या नायडू, सी. थंबी दुराई, डी. जगदीप धनखड. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न आठवा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? ए. राजस्थान, बी. महाराष्ट्र, सी. मध्य प्रदेश, डी. गुजरात. पर्याय ए याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? ए. टोंगा, बी. जपानी, सी. मारियाना, डी. सुंदा. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न दहावा, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? ए. 1760, बी. 1857, सी. 1761, डी. 1862. पर्याय सी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 11वा, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? ए. ऑगस्ट 15, 1947, बी. जानेवारी 26, 1950, सी. 1 मे, 1961, डी. नोव्हेंबर 26, 1949. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 12वा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? ए. 78, बी. 288, सी. 548, डी. 250. पर्याय बी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 13वा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? ए. चित्तरंजन दास, बी. लाला लजपतराय, सी. अरविंद घोष, डी. रवींद्रनाथ टागोर. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 14वा, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? ए. सारनाथ, बी. लुंबिनी, सी. कुशीनगर, डी. गया. पर्याय बी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? ए. रघुराम राजन,
बी डॉक्टर मनमोहन सिंह, सी रणराजन, डी श्रीधरन. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 16वा. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? ए 1881, बी 1911, सी 1902, डी 1891. पर्याय बी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 17वा. खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? ए मॉरिशस, बी श्रीलंका, सी मालदीव, डी फिजी. पर्याय सी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 18वा. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? ए 25, बी 35, सी 21, डी 30. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 19वा. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? ए 10, बी 11, सी 13, डी 14. पर्याय सी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 20वा. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? ए भालचंद्र नेमाडे, बी गो व्ही करंदीकर, सी व्ही वा शिरवाडकर, डी लक्ष्मीकांत देशमुख. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 21वा. एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते? ए मिथेन व ब्युटेन, बी मिथेन व इथेन, सी प्रोपेन व ब्युटेन, डी प्रोपेन व मिथेन. पर्याय सी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 22वा. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? ए जानेवारी 30, बी ऑक्टोबर 21, सी नोव्हेंबर 26, डी ऑक्टोबर 31. पर्याय बी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 23वा. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ए रिश्टर स्केल, बी डिग्री सेल्सियस, सी अँपियर, डी डेसिबल. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 24वा. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? ए पुणे, बी मुंबई, सी औरंगाबाद, डी नागपूर. पर्याय ए याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 25वा. महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? ए राजर्षी शाहू महाराज, बी महाराजा सयाजीराव गायकवाड, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी गोपाळकृष्ण गोखले. पर्याय बी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 26वा. हिमालय या पर्वतरांगेचा सर्वात उंच शिखर कोणता आहे? ए नंदा देवी, बी माउंट एव्हरेस्ट, सी कंचनजंगा, डी धौलागिरी. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 27वा. फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? ए बिल गेट्स, बी मार्क झुकेरबर्ग, सी लॅरी पेज, डी सर्जी ब्रिन. पर्याय बी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 28वा. खालीलपैकी कशाचा समावेश समाजमाध्यमांमध्ये सोशल मीडिया होत नाही? ए फेसबुक, बी इंस्टाग्राम, सी मोनोग्राम, डी ट्विटर. पर्याय सी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 29वा. महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे? ए नांदेड, बी
जळगाव, सी. अमरावती, डी. पिंपरी चिंचवड. पर्याय डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 30वा. खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? ए. पी. व्ही. सिंधू, बी. सायना नेहवाल, सी. सानिया मिर्झा, डी. कर्नाम मल्लेश्वरी. पर्याय सी हे याचं बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न. आपल्याला 30 पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.